यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी येते आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी सुरू झालेली आता ज्या घडीची दिल्लीत एक मोठी बातमी येते। शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भातल्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय मागच्या आठवड्यामध्ये जी सुनावणी झाली त्यामध्ये ठाकरेंच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। सलग 2 दिवस युक्तिवाद करण्यात आला। आता आज शिंदेच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। या सुनावणीनंतर आणि या निकालानंतर राज्यातल्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक उलथापालथी होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते आहे। काही वेळापूर्वी ही सुनावणी थांबवण्यात आलेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील उपस्थित नव्हते। हा खटल्याचा पुकारणी केल्यानंतर या ठिकाणी वकील नसल्यामुळे ही सुनावणी थांबवण्यात आलेली होती। आता पुन्हा एकदा ही सुनावणी सुरू झालेली आहे। शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात पुन्हा एकदा सुनावणी सुरू झालेली आपण बघितलं। मागच्या आठवड्यात सलग 2 दिवस कपिल सिब्बल यांनी जवळपास 2-2 तास युक्तिवाद केलेला होता। त्यांनी कशा प्रकारे हा घटनाक्रम घडलेला आहे, शिवसेनेचे जे फुटीर आमदार आहे 2022 ला ज्यांनी शिवसेना सोडली, त्यांनी कशा प्रकारे पक्षाच्या अध्यक्षांचे आदेश डावललेले आहेत, पक्षादेश डावललेले आहेत, पक्षविरोधी कृती केलेली आहे, हा सगळा जो घटनाक्रम आहे तो सगळा मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। व्हीप डावललेला आहे। गटनेता असेल किंवा जो प्रतोदा यांची गुजरातमध्ये ठराव करून कशा पद्धतीने निवड करण्यात आली, हा सगळा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोग असेल, राज्यपालांची तत्कालीन राज्यपालांची भूमिका असेल आणि त्याबरोबर विधानसभा अध्यक्षांची भूमिका असेल, यावर सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना कोर्टासमोर टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि या सगळ्यानंतर आता शिंदेची शिवसेना आज युक्तिवाद होणार आहे शिंदेच्या शिवसेनेकडून आणि त्यामुळे आता नेमका आजच्या युक्तिवादामध्ये काय काय केलं जात आहे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी ज्या पद्धतीनं युक्तिवाद केला त्यातले अनेक मुद्दे हे शिंदेच्या शिवसेनेचे वकील हे खोडून काढू शकतात आणि त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कशा पद्धतीनं ही आता युक्तिवाद केला जातोय, कारण दोन्हीकडे जर आपण बघितलं दोन्हीकडे अगदी दिग्गज अशा प्रकारचे वकील आहेत। कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद केलेला आहे, तर या शिंदेच्या शिवसेनेकडून रोहतगी असतील, मेहता असतील यासारखे दिग्गज वकील हा युक्तिवाद करतील। आणि एकंदरीत आपण बघितलं की निवडणूक आयोगामध्ये सादर केलेली कागदपत्र असतील 2022 ला ज्यावेळेला पहिल्यांदा ठाकरेंची शिवसेना शिवसेना संयुक्त शिवसेना आपण म्हणूया ती फुटली, त्यावेळेला कशा पद्धतीनं कोर्टामध्ये सगळा विषय गेलेला होता, सुप्रीम कोर्टामध्ये कसं हे प्रकरण प्रलंबित राहिलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये पक्षाने चिन्ह जे आहे ते शिंदेंना देण्यात आलं आणि त्यावरून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये दरवाजे ठाकरेंनी ठोठावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि मागच्या सुनावणीमध्ये आपण जर बघितलं कोर्टानं काही टिप्पणी केलेली होती। कोर्टानं म्हटलेलं होतं की अपात्रतेचा निर्णय अगोदर द्यायला हवा, मात्र कपिल सिब्बल जे ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आहेत त्यांनी सांगितलं अपात्रतेचा मुद्द्याच्या अगोदर पक्ष आणि चिन्ह जो निवडणूक आयोगासंदर्भातला जो महत्त्वाचा निर्णय आहे, निवडणूक आयोगानं आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या संदर्भात निकाल देणं महत्त्वाचं आहे। मात्र कोर्टानं ज्यावेळेला कोर्टानं सांगितलं की अपात्रतेचा निर्णय देणं गरजेचं आहे, कारण आम्ही आता दिलेला जो निर्णय आहे तो पुढच्या काळामध्ये आणि एकंदरीतच पक्ष बदल जे आहेत किंवा शेड्यूल 10 साठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। पण कपिल सिब्बल यांनी हा सुद्धा मुद्दा मांडलेला होता। कोर्टात येण्यास उशीर झाल्यामुळे कपिल सिब्बल यांनी माफी मागितलेली आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय, कपिल सिब्बल हे वेळेमध्ये कोर्टात उपस्थित राहिलेले नाहीत। कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कोर्टात येण्यास उशीर झाला त्याबद्दल कपिल सिब्बल यांनी माफी मागितल्याचं पाहायला मिळत आहे। कपिल सिब्बल हे कोर्टात उपस्थित नव्हते आणि त्यामुळेच सुनावणी थांबवण्यात आलेली। कोर्ट निकाल देणार की पुढली तारीख देणार हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आता कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे। फूट विधिमंडळ पक्षात पडलेली आहे असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं। मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी हा मुद्दा कोर्टाच्या समोर मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि या सगळ्यामध्ये विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यामध्ये गल्लत होत असल्याचं कपिल सिब्बल म्हणाले। फूट विधिमंडळ पक्षात पडलेली आहे। कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला आता सुरुवात केलेली आहे। आपले मुद्दे कपिल सिब्बल मांडताना दिसतात। राजकीय पक्षात फूट पडली नसल्याचं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला पुन्हा एकदा सांगितलेलं आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाली। मागच्या वेळी पण आपण बघितलं मागच्या आठवड्यात सलग 2 दिवस कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला होता आणि या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये जो काही घटनाक्रम आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून ते उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, त्यानंतर
आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात. कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णात, आपण बघतोय सुनावणीला सुरुवात झालेली आहे. कपिल सिब्बल यांनी आता पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात केली आहे. कपिल सिब्बल यांनी मागच्या आठवड्यात सुद्धा हा मुद्दा मांडलेला होता की राजकीय पक्षात फूट नाहीये, विधिमंडळ पक्षात फूट आहे आणि राजकीय पक्ष वेगळा आहे, विधिमंडळ पक्ष हा वेगळा असल्याचं कपिल सिब्बल यांनी मागच्याच आठवड्यात सांगितलं होतं. हाच मुद्दा पुन्हा एकदा आता सुरुवातीलाच युक्तिवाद करताना मांडलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात शिवसेना युबीटी ही सुप्रीम कोर्टात गेलेली आहे आणि त्यानुसार या अंतिम युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे. मागील आठवड्यामध्ये 2 दिवस सलग कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला तो प्रामुख्यानं केला होता की त्यामध्ये त्याचा जो सारांश बघितला गेला तर एक तर पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष हा वेगळा आहे आणि विधिमंडळ पक्ष हा वेगळा आहे आणि राजकीय पक्षाचा एक भाग हा विधिमंडळ पक्ष असतो आणि केवळ आमदार खासदारांच्या असलेलं बहुमत विचारात घेतलं गेलं पक्ष आणि चिन्ह देताना. परंतु यामागे पक्षाची घटना आहे, संरचना आहे, त्यानंतर कार्यकारिणी सदस्य आहेत, प्रतिनिधी सभा आहे, त्यानंतर इतर सदस्य आहेत, याचा कुठंही विचार हा राजकीय पक्षाचा केला गेला नाही. केवळ विधिमंडळ पक्षातले आमदार खासदारांचे बहुमत आहे म्हणून शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव देणं हे कितपत योग्य आहे अशा प्रकारचा युक्तिवाद हा त्यांनी मागील आठवड्यात केला होता. आता देखील त्यांनी सिब्बल यांनी लेखी युक्तिवादाची नोंद असलेली सुपर केलेली आहे. मी सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर बोलेन असं सांगत त्यांनी 2023चा निवडणूक आयोगाचा निकाल हा आक्षेपार्ह असल्याचं म्हटलेलं आहे आणि ते यामध्ये निष्कर्षावर केवळ शिवसेना जी फूट पडलेली आहे ती केवळ विधिमंडळ पक्ष फुटीच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं जे काही मुद्दे युक्तिवादाच्या दरम्यान येत आहेत त्यामध्ये त्यांनी 10th शेड्यूलचा मुद्दा हाती घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी 10th शेड्यूल जर पक्षांतरबंदी कायदा जर अशा प्रकारे त्याचा नियमाचा भंग होत असेल तर नक्कीच येत्या काळामध्ये बंडखोरांना आणखी वाव मिळेल आणि अशा प्रकारचं पक्षांतर जे होत राहील आणि त्यांनाच जर पक्षचिन्ह आणि पक्ष दिला गेला तर येत्या काळामध्ये लोकशाही राहील की नाही अशा प्रकारचा ते एक मुद्दा उपस्थित केला गेला आणि त्यावर कोर्टाकडून देखील काही ज्या नोंदी आहेत त्या नोंद केल्या गेल्या. अपात्रता जाहीर करण्यापूर्वीच शिवसेनेचा पक्ष आणि चिन्हाचा निर्णय जाहीर केला गेला आणि त्यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलं होतं की या अपात्रतेचा मुद्दा पहिल्यांदा क्लिअर करा आणि त्यानंतर शिवसेना पक्षाच्या आणि चिन्हाचा जो निर्णय आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाने घ्यावा अशा प्रकारचं त्यांनी विनंती केली होती. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगानं अपात्रतेचा मुद्दा बाजूला ठेवत अपात्रता आल्यानंतर हे निर्णय देणं अपेक्षित आहे अशा प्रकारे एक सांगितलं गेलं होतं. परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं आणि थेट शिवसेना पक्षाच्या संदर्भात आपला निर्णय कळवला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील सांगितले की आम्हाला अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट केवळ शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि शिवसेना नावाच्या संदर्भातच केवळ निर्णय घेणार नाही आहे तर इतर गोष्टीच्या संदर्भात जी आमदारांची अपात्रता आहे त्याचबरोबर मागील काळामध्ये चंद्रचूड जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते त्यांच्यासमोर जेव्हा सुनावणी झाली होती त्यावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात देखील थेटपणे काही ताशेरे ओढले गेले होते कारण त्यांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचं त्यावेळी व्यक्त केलं गेलं होतं. त्याचबरोबर राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला गेला होता अपात्रतेच्या संदर्भात तो कुठं ना कुठं तरी कायद्याला धरून नाही, नियमाला धरून नाही हे सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी मागच्या वेळी देखील काही प्रकरणामध्ये युक्तिवाद मांडताना नमूद केलं होतं. त्यामुळं जो काही युक्तिवाद होतोय तो जे मुद्दे पाहिले गेले तर नक्कीच पक्ष वेगळा राजकीय पक्ष हा केवळ पक्षाची घटना वेगळी असते आणि पक्ष हा मोठा सर्व अगदी अगदी कृष्णा, तुमचा आवाज थोडासा तुमचा थोडासा स्पष्ट येताना दिसत नाहीये. तुमच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत. आपण बघतोय कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भात आता कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत. शिंदेच्या 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बदललेला आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला त्यामध्ये 4 भाग असल्याचं कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे आणि त्यातले जे 4 भाग कोणकोणते आहेत त्या संदर्भात कपिल सिब्बल आता युक्तिवाद करतायत आणि कशा पद्धतीनं मर्यादेच्या बाहेर जाऊन
निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलेला आहे अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे. आयोगाच्या 4 निर्णयांना आव्हान दिल्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी निवेदनाची जी प्रत सादर केलेली आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे. आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं तो 4 भागांमध्ये असल्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पहिला भाग, शिवसेनेमध्ये फूट पडली असा आयोगाचा निष्कर्ष असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. दुसरा भाग म्हणजे पक्षाच्या घटनेच्या आधारे वाद सोडवणं अयोग्य असल्याचं कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं. तिसरा भाग म्हणजे पक्षातील बहुमताची चाचणी हाच योग्य निष्कर्ष ठरवण्यात आला अशा प्रकारचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेले आहे. आणि ज्या 4 भागांचा उल्लेख केलेला आहे, 4 निर्णयांना, आयोगाच्या ज्या 4 निर्णयांना आव्हान देण्यात आलं, ते 4 निर्णय सुद्धा कोणकोणते आहेत हे कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं. आणि एकंदरीत युक्तिवाद पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी सुरू केला आहे. कपिल सिब्बल आक्रमकपणे आपले मुद्दे मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि जो चौथा भाग आपण बघितला, त्या चौथ्या भागामध्ये एकंदरीतच कपिल सिब्बल यांनी जे लेखी निवेदन दिलेलं आहे, 1 जुलैला निवडणूक आयोगाकडे अनिल देसाईंनी पत्र दिलेलं होतं असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी आता युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. आणि आता या सगळ्यामध्ये कपिल सिब्बल निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे पक्ष आणि चिन्हासंदर्भातला, यावर जास्त फोकस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण कोर्टानं मागच्याच आठवड्यात, पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णात, काय अपडेट्स कोर्टातून? कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडण्यास सुरुवात केलेली आहे शिवसेना युबीटीच्या वतीनं. आणि जी काही बाजू मांडली जात आहे त्यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत ते 4 भागामध्ये विशेष केलेच आहेत. त्याचबरोबर कपिल सिब्बल यांचं मत आहे की निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक बोलावणे हेच शिवसेनेत फूट पडल्याचं लक्षण आहे. परंतु विधिमंडळ पक्षातील अशा हालचालींचा अर्थ म्हणजे राजकीय पक्षात फूट पडली असा कधीच होऊ शकत नाही. हा महत्त्वपूर्ण मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे. कारण निवडणूक आयोगानं ज्या प्रकारे आपला मुद्दा उपस्थित केला होता की विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक बोलावणे हाच केवळ शिवसेनेत फूट पडल्याचं लक्षण आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु विधिमंडळ पक्षातील फूट किंवा अशा प्रकारच्या हालचाली हा राजकीय पक्षात फूट होऊ शकत नाही अशी एक त्यांनी महत्त्वाचं मांडलेलं आहे. आणि आयोगाने दोन्ही गटांनी घेतलेल्या स्वतंत्र बैठका, त्यानंतर त्या आधारे विधिमंडळ पक्षनेते, मुख्य प्रतोद जो चीफ व्हीप आहे आणि त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये दुसऱ्या गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई सुरू करणे या बाबींचा आधार घेतला आहे. पक्षात फूट पडल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी आयोगाने हाच मुख्य आधार मानलेला आहे. ज्या पक्षात फूट पडण्याचा जो मुद्दा घेतला किंवा निवडणूक आयोगानं जे पुरावे ग्राह्य धरले की ज्या कसोटीवर हे मुद्दा मांडला गेला की ही पक्षात फूट पडलेली आहे, केवळ विधिमंडळ पक्षात नाही तर पक्षात फूट पडली आहे असा जो दावा केंद्रीय निवडणूक आयोगानं केला, त्यामध्ये त्यांनी विधिमंडळ पक्षनेते असतील, मुख्य प्रतोद असतील आणि त्याचबरोबर आमदारांच्या विरोधात केलेली अपात्रतेची कारवाई ही सुरू करणे या संदर्भातचा आधार जो आहे तो निवडणूक आयोगानं घेतला होता. परंतु 21 जून रोजीचा जो पत्रव्यवहार आहे केवळ विधिमंडळ गटापुरता मर्यादित होता. आयोगाने मात्र त्याकडे राजकीय पक्षात फूट पडल्याचा पुरावा म्हणून पाहिले गेलेला आहे आणि हा परिच्छेद 15 आणि या न्यायालयाच्या निकालांच्या विरोधात असल्याचं त्यांनी एक मत मांडलेलं आहे. त्यानंतर आयोगाने अनिल देसाई यांच्या 25 जूनच्या पत्राचा आधार घेतलेला आहे, ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला होता की एकनाथ शिंदे आणि काही आमदार पक्षविरोधी कारवाया करत आहेत आणि शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करून नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचे अनेक पुरावे जे आहेत ते निवडणूक आयोगाने त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात देखील मांडला गेला होता. त्याचा पत्रव्यवहार देखील शिवसेनेचे सचिव अनिल देसाई तत्कालीन नव्हते आणि सध्याचे खासदार आहेत त्यांनी त्यावेळी पत्रव्यवहार केला होता.